सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत. आज आपण कुठे निघालोय? केळवा बीच. केळवा बीचला काय करणार? खेळणार. चला आम्ही पाण्यात जाणार नाहीये. पहिलंच क्लिअर केलेलं आहे, आम्ही पाण्यात जाणार नाही आहोत, मातीमध्येच खेळणार आहे. ओके, मातीमध्येच खेळायचं आहे. आणि मग मंदिरामध्ये पण जाणार आहोत आणि काय काय खाऊ पण खाणार आहोत आणि थोडीशी शॉपिंग पण करणार आहोत. तर तुम्ही पण चला आमच्या सोबत केळवे बीचला. आम्हाला उशीर झाला, आम्ही 4 वाजता निघणार होतो, पण या दोघी मुली सायकल चालवत बसलेल्या त्याच्यामुळे उशीर झाला. होय ना? हो तर काय, नंतर तयारी करत होतो, मोठा मेकअप करायचा होता यांना. नीचे डोरेमोन, उल्टा डोरेमोन, सीधा का. ऐका मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ओके? त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत तुम्हाला. ओके ठीक आहे. मग आई आवडते, मम्मा आवडते का माऊ आवडते? मला तर मम्मा. आई. तिला आई आवडते. बघितला तुम्ही प्रश्नाचं उत्तर. आई म्हणजे श्रद्धा आणि मम्मा म्हणजे मी, बर का? म्हणजे आम्ही दोघीने एकमेकांची आई आवडतो. आणि माऊ कुठे गेली? माऊ कुठे गेली? आणि खेळायला तर तुम्हाला भरवायला, खेळायला तर माऊच हवी असते. हा, आणि माऊलाच गायब करून टाकले या मुलांनी. नेक्स्ट क्वेश्चन, माऊ की शरद काका? शरद काका. शरद काका. माऊ की अस्मी? माऊ. विवान की अस्मी? विवान. ओके. प्रथा की अस्मी? प्रथा. अस्मीला खूप घाबरतायत सगळेजण. या दोघी जणी अस्मीला खूपच जास्त घाबरतात वाटतं. अवनी, क वरून गावाचं नाव, फळाचं नाव, फुलाचं नाव. ओके. क वरून गावाचं नाव कोकण. ओके. क वरून कोणाचं मुलीचं नाव कृतिका. ओके. कमळ. ओके. नेक्स्ट. आणि केळ. ओके. तुला काय केळच आवडतं का? आता नेक्स्ट, आता ओवी तुझ्यावरती. आता जर कोणी कोणाच बोलले ना तर त्याच्यात एक भेंडी चढली. ओवी, स वरून तुझ्यावरती स आलाय. हा. स पासून आधी मुलीचं नाव स्मितिका. स वरून गावाचं नाव, देशाचं बोलू शकतो. हा कोणत्याही देशाचं बोल. स्वित्झर्लंड. हा, स्वित्झर्लंड. ओके, गुड. आता आम्ही आलेलो आहोत माहीम गावामध्ये. हे बघा, ओवी वडापाव खायचा आहे? अवनी, सुरेश पुजारी काकांकडनं आम्ही आता वडे घेतोय माहीम गावामध्ये. माहीम ना हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर. त्या दिवशी आम्ही तो संपली होती. किती वाजता संपतात बंद होता? 7:30ला बंद होता. 7:30 वाजता बंद होता. आम्ही त्याच्यानंतर अच्छा. आणि चालू किती वाजता करता? 4:30ला चालू. 4:30 वाजता. 60 वर्ष जुनं दुकान आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही केळव्याला जाता तर एकदा सुरेश काकांकडचा वडा हा तुम्हाला नक्की आवडेल. मग तेव्हापासून आम्ही इकडचा घ्यायला लागलो. आम्ही लहान होतो त्याच्या आधीपासूनचं दुकान आहे त्यांचं. हां, मग आता थोडा त्यालाच झाले असतील 45-50 वर्ष. पेट्रोल पंपापर्यंत जायचं. एक मिनिट. थँक्यू. हा दादा, थँक्यू सो मच. मला माहितीच नव्हतं. गाडी पंक्चर आहे. नाही आता हळूहळूच नेते. कुठे पंक्चर झाली तरी मला वाटलं गाडी हलतीये थोडीशी. म्हणजे काय माहिती. वडापाव आले. वडापाव. गरमागरम वडापाव. मस्त आहे. अवनी, कसं आहे बेटा? छान आहे. क्यूट आहे. क्यूट आहे. ठीक आहे, क्यूट आहे. किती क्यूट दिसतोय ना वडा. क्यूट आहे. चला.
सारखंच तर सारखे तो बघ कोणाला आहे. हे बघ अवनी काहीच नाही करत ते बाप्पाचे खूप वर्षापासून राहतात इथे. इथे बघ त्याला इकडे बघ बापरे ते सगळे असेच नाही. ते बघ ते बघ ते पाण्यात चालतात. मला त्या टर्टलला हात लावायचा. तो बघ वरती आला तो वरती आला तो खेळायला भेटेल. आणि तुला काय घ्यायचं आता? मला पण पाहिजे. काय काय इथे बघ मम्मा ते बीच खेळणी. पण मला तुम्ही दोघींनी सांगितलं की तुम्हाला गेम मध्ये खेळायचं ना तिकडे. काय हवंय बकेट ओवी युट्यूब तू मागच्या वेळेला मोठं नेलेलंस ना आता छोटं की चालेल चालेल. ती परंपरा होती दहीहंडी फोडायची डोळे बंद करून. तर मी फोडली ती. माझा बर्थडे होता ना स्पेशल म्हणून मला फोडून दिली. तुला मज्जा आली ना ओवी तेव्हा? बाय गेला. चला चला घरी जाऊ यांना ठेवू. काढून ह्याच्यात कांदे. कांदे खूप महाग आहेत. म्हणजे मी कांदे बोलते याचा आता तो ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती किती प्रिशियस असेल विचार कर. कारण कांदे महाग आहेत. कांद्याशिवाय भाजी तयार होत नाही. व्हेज असो नॉनव्हेज असो चविष्ट नाही लागत कांद्याशिवाय भाजी नाही का. छोटे छोटे गड असतात ना बाजूला. मम्मा आता आपण बंगला बनवूया ना. हा चला. मम्मा तू बंगला बनव. आम्ही खोटं जातो तू बंगला बनव. तू डॅम कडे ओके आता आम्ही याच्यासाठी. अरे मला खड्ड्यात टाकलं या मुलांनी. कशी मुलं आहेत रे. याचा बाहेर काढा. स्वतःच पडतंय. जशी जशी रात्र होते ना तसं तसं गर्दी वाढतच चाललेली आहे. मस्त बसायला असं चिल करायला येत आहे. आमचं चिल करून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालो. चला यांचा अवतार बघा दोन्ही मुलांचा. चला चला मुलांनो चला. पाणीपुरी खायची आता ताडगोळे ताडगोळे.
ठिकाण. गोळा पण आपल्याकडे पालघरला छान मिळतो. ठीक आहे मग पालघरचा गोळा खाऊया. मस्त छान बिस्तरीमध्ये बनवतात ते. पक्का ना? पक्का तू घेणार ना गोळा? पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. जर पिंकी प्रॉमिस कोणी तोड पिंकी 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 प्रॉमिस. जर कोणी पिंकी प्रॉमिस तोड देते मी त्याच्याशी नाही बोलायचं. आम्ही रोज बघतो तुझं व्लॉग. तुझे छोटे असतानाचे ते फोटो वगैरे ते सगळं बघतो आम्ही. मस्त आहे, क्यूट आहे. मध्ये गेले आम्ही तुमचं ते पण ब्लॉग आम्ही बघितले. ते खेळापीठमध्ये गेलेला तुम्ही कल्याणी वगैरे ते सगळं बघितलेलं आम्ही. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पालघरला जायला केळव्याहून. मुलांचं मस्त खेळून झालंय, खाऊन थोडंसंच खाऊन झालं. जास्त काही मुलांनी काही खाल्लंच नाही. आता बघू पालघरला जाऊन काहीतरी त्यांच्या आवडीचं घेऊ. बघा मी लिपस्टिक आणली आणि लिपस्टिक नाही उलट हा पेन. पोचलोय आता आम्ही पालघरला आणि ओवीला उनीला पाणीपुरी खायची आहे, शेवपुरी खायची आहे. आणि गोला गोळा. भैया इसको तीखा. हाँ तीखा वाला तीखा. थँक्यू. आता आम्ही आलो आमच्या पालघरची फेमस शेवपुरी खाण्यासाठी चार्लीची. मला खायची इच्छा होती शेवपुरी म्हणून मी घेऊन आली. खाऊन झालेलं आहे. आता आम्ही आलो आमच्या इकडच्या शिवशक्ती डेअरीमध्ये गोळा खाण्यासाठी. आणि ही शिवशक्ती डेअरी खूप जुनी आहे. लॉकडाऊनच्या अगोदरपासून आम्ही यायचो आणि तेव्हा त्यांची छोटीशी गाडी होती. आता दुकानामध्ये आहे. हे बघा आमच्याकडचं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे ना, अगदी त्याच्या बाजूलाच आहे. ओवीला गोळा खायचा आहे, अवनीला गोळा खायचा आहे असं त्यांची फरमाईश होती. तर मला चला फायनल टच देऊया गोड खाऊन काहीतरी. दाखव ओवी, दात दाखव. हे असंच आहे ना ओवी तुझ्याकडे? ह्याच्यामध्ये 3 आहे. त्याच्यामध्ये पण 3 होते. हा ना. हा हे लिपस्टिकचं आहे. कोणता हा आवडला? मला हा वाला आवडला. त्याच्यामध्ये हे आहे बरोबर. मला पण आवडला आवडला मम्मा. ह्याच्यात हे 4 शेड आहेत लिपस्टिकचे. मम्मा पावडर कुठे? ही बघ ना बेटा, हे असं बाजूला केलं ना. ठीक आहे पावडर. मला पण असं पाहिजे. मी घरी रेड कलरचा आणि ओवी तुला पिंक कलर. थँक्यू मम्मा. थँक्यू मम्मा. बाळते ग माझं बाळते. मला आठवण. इथे बघा. ओवी ओवी मज्जा केली. दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. And always keep smiling and bye. तुझ्या हातला तुझ्या हातला